डी के सप्रू यांचे चरित्र. दया किशन सप्रू 16 मार्च 1916 रोजी काश्मीरमध्ये जन्मलेले एक प्रसिद्ध भारतीय अभिनेते होते, ज्यांनी आपल्या अष्टपैलू पात्र भूमिकांद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला होता. एका प्रतिष्ठित काश्मीरी पंडित कुटुंबात जन्मलेल्या सप्रूचे सुरुवातीचे जीवन संस्कृती आणि प्रभावाने भरलेले होते. त्याच्या वडिलांनी जम्मूच्या राजाच्या दरबारात महत्त्वपूर्ण पद भूषवले आणि तरुण सप्रूला स्थिर आणि समृद्ध संगोपन प्रदान केले. सप्रूचा सिनेमा जगतातील प्रवास हा त्याचा चुलत भाऊ ओंकार नाथ यांच्यावर प्रभाव होता, ज्यांना व्यावसायिक जीवन म्हणून ओळखले जाते. एक यशस्वी चित्रपट अभिनेता म्हणून जीवनने सप्रूला चित्रपट उद्योगातील संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित केले, ज्यामुळे त्याला अभिनय कारकीर्द करण्यासाठी मुंबईला जाण्याची प्रेरणा मिळाली. हा निर्णय सप्रूचे भविष्य घडवण्यात महत्त्वपूर्ण ठरेल. सप्रूच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील एक निर्णायक क्षण आला जेव्हा तो प्रभात फिल्म कंपनीत व्ही शांताराम यांना भेटला. सप्रू यांच्या अनेक भाषांमधील ओघ आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे प्रभावित होऊन शांताराम यांनी त्यांना 1944 च्या रामशास्त्री चित्रपटात कास्ट केले. या संधीने सप्रूचे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि त्यांच्या कारकिर्दीचा एक मोठा टप्पा निश्चित केला. त्यांनी शांताराम यांच्यासोबत सहयोग करणे सुरूच ठेवले. अलखाराणी 1945 सारख्या चित्रपटांमध्ये दिसले, ज्याने केवळ त्यांची प्रतिभा दाखवली नाही तर त्यांना भरीव आर्थिक नुकसान भरपाई देखील दिली, जे त्यावेळी नवोदितांसाठी दुर्मिळ होते. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत सप्रूने विविध भूमिका घेऊन उल्लेखनीय अष्टपैलुत्व दाखवले. क्राईम, थ्रिलर आणि नाटकांमधील खलनायक, न्यायाधीश आणि अभिजात व्यक्तींच्या चित्रणासाठी तो विशेषतः प्रसिद्ध झाला. साहिब बीबी और गुलाम 1962, हीर रांझा 1970, पाकीजा 1972 आणि दीवार 1975 यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांची काही उल्लेखनीय कामगिरी होती. ऐतिहासिक नाटके आणि समकालीन थ्रिलर्समध्ये अखंडपणे संक्रमण करण्याच्या त्याच्या क्षमतेने त्याला एक कुशल पात्र अभिनेता म्हणून वेगळे केले. सप्रूचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या व्यावसायिक आयुष्याइतकेच समृद्ध होते. मराठी चित्रपटांमधील कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री हेमावतीशी त्यांनी लग्न केले. या जोडप्याला 3 मुले होती. तेज सप्रू, प्रीती सप्रू आणि रीमा राकेश नाथ. या सर्वांनी त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आणि चित्रपट उद्योगात स्वतःचा ठसा उमटवला. सप्रू कुटुंब मुंबईतील जुहू येथील एका प्रमुख बंगल्यात राहत होते, जे कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांचे केंद्र बनले होते. यश मिळूनही सप्रूने त्याच्या कारकिर्दीत नंतर आव्हानांचा सामना केला. त्यांनी चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल टाकले, परंतु या प्रयत्नांना संमिश्र परिणाम मिळाले, ज्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. मधुमेहामुळे त्यांची तब्येतही ढासळू लागली, ज्यामुळे त्यांच्या चित्रपटांमध्ये नियमित काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. तथापि, त्याची चित्रपटसृष्टीची आवड कधीच कमी झाली नाही आणि तो त्याच्या निधनापर्यंत चित्रपटांमध्ये दिसला. डी के सप्रूचा वारसा त्यांच्या जवळपास 350 चित्रपटांच्या प्रभावशाली फिल्मोग्राफीच्या पलीकडे आहे. त्याच्या अभिनयाने अभिनेत्यांच्या नंतरच्या पिढ्यांवर प्रभाव टाकला, विशेषतः पात्र भूमिका आणि खलनायकांच्या चित्रणात. त्याच्या पात्रांमध्ये खोली आणि सूक्ष्मता आणण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे हिंदी सिनेमाच्या लस्केपला आकार देण्यास मदत झाली. अमरीश पुरी आणि शक्ती कपूर यांसारखे प्रेरणादायी अभिनेते, जे नंतर त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी आयकॉनिक बनले. 20 ऑक्टोबर 1979 रोजी डी के सप्रू यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान स्मरणात राहते आणि साजरे केले जाते, केवळ त्यांच्या कामातूनच नाही तर चित्रपट उद्योगात त्यांच्या कुटुंबाच्या सतत उपस्थितीमुळे देखील.
सप्रूचे जीवन आणि कारकीर्द अभिनय कलेतील अष्टपैलुत्व आणि समर्पणाच्या सामर्थ्याचा पुरावा म्हणून काम करते, बॉलिवूडच्या इतिहासावर अमिट छाप सोडते. शेवटी डी.के. सप्रूचे जीवन आणि कारकीर्द भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा पुरावा आहे. काश्मीरमधील त्याच्या नम्र सुरुवातीपासून ते बॉलिवूडचा दिग्गज बनण्यापर्यंतचा सप्रूचा प्रवास चित्रपट उद्योगातील प्रतिभा, चिकाटी आणि अष्टपैलुत्वाच्या परिवर्तनीय शक्तीचे उदाहरण देतो. ऐतिहासिक व्यक्तींपासून ते समकालीन खलनायकांपर्यंत विविध प्रकारच्या पात्रांमध्ये जीवन श्वास घेण्याच्या त्याच्या क्षमतेने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील पात्र अभिनयाचे नवीन मानकही प्रस्थापित केले. सप्रूचा वारसा त्याच्या प्रभावशाली फिल्मोग्राफीच्या पलीकडे आहे. त्याचा प्रभाव त्याच्या मुलांच्या कारकिर्दीवर आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या असंख्य अभिनेत्यांच्या कारकिर्दीत दिसून येतो. त्याच्या सूक्ष्म कामगिरीने आणि व्यावसायिक समर्पणाने प्रेरित होऊन आयुष्याच्या उत्तरार्धात वैयक्तिक आणि आर्थिक आव्हानांना तोंड देत असतानाही सप्रूची त्याच्या कलाकुसरीची आवड कधीच कमी झाली नाही, हे त्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत चित्रपटांमध्ये काम करत राहिल्याचा पुरावा आहे. डी.के.ची कथा. सप्रू हे केवळ चित्रपटसृष्टीतील एखाद्या व्यक्तीच्या यशाबद्दल नाही, हे एक कथानक आहे जे भारतीय सिनेमाच्या उत्क्रांतीशी जोडलेले आहे. प्रभात फिल्म कंपनीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते 1960 आणि 70च्या दशकातील बॉलिवूडच्या सुवर्णकाळापर्यंत सप्रूची कारकीर्द हिंदी चित्रपटांच्या वाढ आणि परिवर्तनाचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या योगदानामुळे पात्र भूमिका, खलनायक आणि ऐतिहासिक चित्रण यांच्याकडे उद्योगाचा दृष्टिकोन आकारण्यास मदत झाली, ज्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट छाप पडली. जसे आपण डी.के. सप्रूचे जीवन आणि कार्य आम्हाला समर्पित कलाकारांच्या त्यांच्या कला आणि व्यापक सांस्कृतिक भूदृश्यांवर पडणाऱ्या चिरस्थायी प्रभावाची आठवण करून दिली जाते. न्यायालयीन अधिकाऱ्याच्या मुलापासून ते एका प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास महत्त्वाकांक्षी अभिनेत्यांना प्रेरणा देणारा आणि भारतीय चित्रपट सृष्टीतील जुन्या काळाची आठवण करून देणारा आहे. डी.के. सप्रूचा वारसा केवळ त्याच्या चित्रपटांद्वारेच नव्हे तर त्याने अभिनय कलेवर आणि सिनेप्रेमींच्या हृदयावर पिढ्यानपिढ्या टाकलेल्या चिरस्थायी ठसाद्वारेही कायम आहे.